विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वास्तुकलेचा आस्वाद आपल्याला जर घ्यायला शिकायचा असेल आणि वास्तुकलेचा आवाका समजून घ्यायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी नीट न्याहाळणं आवश्यक आहे. एक म्हणजे वास्तुकलेचे घटक आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि वास्तुकलेच्या कोटी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. वास्तुकलेच्या कोटी त्या कुठल्या? तर पहिली कोटी आपल्याला लक्षात येते ती पर्यावरणीय वास्तुकला. दुसरी कोटी आपण म्हणतो लोकवास्तुकला. तसंच धर्मनिगडित वास्तुकला, गरजू वास्तुकला, विकाऊ वास्तुकला आणि कला वास्तुकला अशा या 6 कोटी आहेत. परस्पर भिन्न, त्यांचे निकष वेगळे. आणि वास्तुकलेचे घटक, वास्तुकलेचे प्राथमिक घटक कुठले? तर जमीन, जोत म्हणजे आडवी पातळी, उभी पातळी म्हणजे भिंत किंवा खांब, तसंच छप्पर आणि खिडक्या, दार, हे म्हणजे वास्तूचे प्राथमिक घटक होतात. तसेच दुय्यम घटकही असतात. वास्तुकलेच्या घटकांच्या द्वारेच आपण वास्तुकला साधू शकतो, म्हणून त्यांच्याकडे नीट पद्धतीने आपल्याला बघता येणं अतिशय आवश्यक ठरणार आहे. पर्यावरणीय वास्तुकलेची वैशिष्ट्ये काय? तर ती निसर्गाशी घनिष्ठ नातं सांगते, पर्यावरणावर कमीत कमी बोजा टाकते, वातावरणाला सांभाळून घेते. तेव्हा गांधीजींनी लॉरी बेकरला एकदा सांगितलं की 5 मैलाच्या परिसरात जे काही तुला साधन सामुग्री मिळेल ती तू बांधकामासाठी वापर. हे त्यातलं प्रिन्सिपल, हे त्यातलं तत्व. आता हे तत्व आपल्याला आधुनिक इमारतींमध्ये सुद्धा वापरता येईल, ज्याच्यात हवेचा आणि पाण्याचा आणि ऊर्जेचा नीट वापर होईल, त्याची काळजी घेतली जाईल. ते त्याच्यातलं महत्वाचं तत्व. आदिम वास्तुकलेत घर माणसासाठी आणि गुरांसाठी, कधी कधी दोहोंसाठी एकत्र, बांबू, माती, मातीच्या विटा, कामट्या, वासे, झावळ्या, शेणा मातीची जमीन यासारखे परिसरात सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरलेले दिसते. फारच झालं तर भाजलेल्या विटा किंवा कौलं क्वचित बघायला मिळतात. मातीत बांधलेल्या भिंती, पायऱ्या, ओटे या सर्वांना शेणात हातानं सारवलेलं असतं. कामट्याचं कुंपण, बांबूचं गेट या सर्वांमध्ये माणसाच्या हाताची करामत दिसून येते. या प्रकारच्या वास्तुकलेचा पर्यावरणावर मुळीच भार पडत नाही. नारळाच्या झावळ्यापासून भिंती छप्र करून उन्हापासून पुरेसं संरक्षण साधता येतं. घराच्या परिसरात प्रत्येक कार्याला खोली हवी. सरपणाला, पाणी तापवायला, पावसाळ्यानंतर मांडव काढून ठेवून द्यायला, गोठ्यासाठी, विविध कोठारांच्यासाठी. काजू, फणस, रतांबा, नारळ प्रत्येकावर संस्कार करावे लागतात. वास्तुकलेचे घटक म्हणजे चिराच्या भिंती, मंगलोरी कौले, लाकडी खांब, तुळया, लाकडी झडपांच्या खिडक्या, सारवलेली जमीन हेच. पर्यावरणीय वास्तुकलेत पाणचक्क्या म्हणजे पाणी, हवा, खेळायची योजना करायची जी काही गंमत आहे, जी काही सामग्री आहे आणि जे काही उपाय आहेत ते सुद्धा येतात. सैन्याच्या प्रचंड छावणीसाठी धान्य दळायचं म्हणजे केवढा व्याप. त्यासाठी औरंगाबाद येथील पाणचक्कीची योजना केली गेली. दुरून पाणी येथे आणून त्याच्या ऊर्जेवर चक्की चालवून पीठ बनवलं गेलं. या प्रकारासाठी वास्तू निर्मिती करायची म्हणजे ती गरज आणि पर्यावरण दोहोंचा मेळ घालणारी हवी. त्याचाच हा एक उत्तम नमुना. आता आपण पर्यावरणीय वास्तुकला म्हणजे काय ते बघितलं. आता गरजू वास्तुकलेकडे वळूया. गरजू वास्तुकला म्हणजे तात्पुरती, काही एका विशिष्ट गरजेसाठी केलेली अशी वास्तुकला. तर गरजू वास्तुकलेमध्ये जर तात्पुरती घरं असतील तर त्यांचे सांधे कसे असावेत,
त्यांना सहज डिसमॅन्टल करता येईल का, सहज आपल्याला काढून घरी ठेवून देता येईल का, वाहून नेता येईल का, सहज असं प्रीकास्ट करता येईल का, वगैरे कारणं त्याच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. तसंच इस्पितळांमध्ये जर आपण बघितलं तर ती काही कला वास्तुकला नव्हे, त्याच्यात गरज प्रामुख्याने असते की त्याच्यामध्ये अमुक एक इमारत आणि दुसरी इमारत याच्यामध्ये जवळीक किती आहे, अंतर किती आहे वगैरे गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. कारखान्यांमध्ये उंची, क्रेनची मुवमेंट कशी आहे, जमिनीचं स्वरूप काय आहे वगैरे फार महत्वाच्या गोष्टी ठरतात. तर हा झाला आवाका गरजू वास्तुकलेचा. सगळ्या गावांमध्ये एकाच पद्धतीच्या शाळा आपल्याला बघायला मिळतात. उभ्या आणि आडव्या सी टाईपच्या, वरांडा त्याला. त्याच्यात एक रबरी शिक्क्याचा आपल्याला कुठेतरी प्रभाव सगळीकडे दिसत असतो. संदर्भ काही असू देत, परंतु डिझाईन मध्ये काहीच फरक नाही. टपऱ्यांचे एक ना दोन अनेक प्रकार बघायला मिळतील. आणि शहरात जर आपण गेलो तर धारावी सारख्या ठिकाणी स्वस्त आणि चटपटीत वास्तू कशी बांधावी याचे तर धडेच घालून दिलेले दिसतात. बिल्डरचं हे एवढं अद्भुतरम्य हाऊसिंग ज्यांनी बांधलं त्या कामगारांची ही घरं, हे सुद्धा हाऊसिंग एकाच जागी सगळे राहत आहेत. हे सुद्धा पवई लेकच्या समोरच आहे. आता यांचं हाऊसिंगचं मटेरियल जर आपण बघितलं, बांधकाम साहित्य बघितलं, तर हे खेडेगावात जसं आहे किंवा झावळ्यांचं त्याचीच ही थोडीशी सुधारलेली आवृत्ती. इथे आपल्याला प्लास्टिक बघायला मिळेल, काही थोडेसे फरक बघायला मिळतील, पण हे अगदी बेसिक ज्याला आपण म्हणू तसं ही झोपडी, निवारा, अडोसा, आणि तो तसाच राहिलाय. ह्याच्यात सुद्धा ही मंडळी मुंबईच्या धोधो पावसात याच घरात राहिलेली आपल्याला बघायला मिळतात. गृहरचनेमध्ये सर्व पद्धतीच्या संस्थांचा सहभाग असतो. सरकारी, निमसरकारी, खासगी सर्व पद्धतीच्या संस्था त्याच्यात भाग घेतात. अर्थात संख्यात्मक दृष्ट्या आणि गुणात्मक दृष्ट्या प्रत्येकामध्ये फरक स्वाभाविकच आहे. आता आपण जे इथे गृहरचना पाहतो आहोत ही एका हाऊसिंग बोर्डाने केलेली गृहरचना मुंबईतली. पवई लेकच्या समोर जर आपण बघितलं इथे तर त्या लेकशी काही त्या गृहरचनेचा फारसा संबंध आहे असं आपल्याला वाटत नाही. खिडक्या, त्यांचं जे रूपरंग, चेहरा मोहरा, कशाचाच त्या लेकशी फारसा संबंध नाहीये. कमीत कमी दरात बऱ्यापैकी रचना करून देणं हेच एक मुख्य उद्दिष्ट मानलेलं आपल्याला दिसतं. म्हणून याला आपण म्हणायचं की गरजू वास्तुकला. हीच गरजू वास्तुकला आपण जर थोड्याच फरकाने बघितली तर केवढा फरक दिसतो आपण बघूया. पलीकडे जे आपल्याला दिसतंय हे बिल्डर्सनी केलेलं हाऊसिंग, हिरानंदानी. हे हाऊसिंग बघताना आपल्याला काय म्हणावं लागेल की अद्भुतरम्य, कल्पनारम्य, सुंदर, निर्भरशील अशा आपल्याला संज्ञा याच्यासाठी वापराव्या लागतील. कारण हे केवळ गरजू ठरत नाही तर हे आणखी काहीतरी द्यायचा प्रयत्न करते, आणखी काहीतरी कल्पना विश्वास घुसायचा प्रयत्न करते आणि ग्राहकाला काहीतरी नवीन गोष्ट देऊन भुलवायचा प्रयत्न करते. वास्तूचा बाह्यांगाचा जसा आपण विचार करतो तसाच अंतरंगाचा. आणि इथे अंतरंगात एखादं सभागृह असेल आणि त्यालाही गरजेच्या दृष्टिकोनातून जर बघायचं असेल तर काही वेगळा विचार करावा लागतो. कित्येकदा वास्तूचं स्वरूप, गरजू वास्तूचं स्वरूप लवचिक असावं लागतं. म्हणजे एकच पद्धतीचा हॉल आहे, त्याचा वापर विविध गरजेंसाठी करायचा, असं त्याचं स्वरूप असावं लागतं. आता इथे आपण बघतो आपल्या समोर एक छोटासा हॉल आहे, हे स्टेज आहे आणि इथे लोक बसू शकतात. पण याचंच रूपांतर सेमिनार हॉलमध्ये करण्यात आलेलं आहे.
म्हणजे याच्यामध्ये आवाजाचा खेळ कसा होणार आहे, प्रकाश कसा होणार आहे, याचा वापर 2-3 प्रकारासाठी होणं अतिशय गरजेचं असतं. किंबहुना एखाद्या संस्थेत त्याची अतिशय निकड असते की आज आपल्याला माहित नाही की उद्या आपण कशी जागा वापरणार आहोत. तेव्हा वास्तुकाराने अतिशय कल्पकतेने त्या जागेचा 2-3 प्रकारे विचार करावा लागतो आणि तेच बरोबर आपल्याला इथे दिसतंय. गरजू वास्तुकलेत किल्ले सुद्धा येतात. किल्ले का? तर किल्ल्याला मुख्य गरज कशाची असते? संरक्षण ही मुख्य गरज, म्हणून किल्ला बांधला जातो. एक संरक्षण प्रधान जी काही वास्तू आहे ती किल्ला, म्हणून ती महत्वाची गरज. त्याच्या आत आपल्याला बघायला मिळतं महाल, पाण्याची टाकी, मनोरे, मंदिरं, परंतु संबंध एका गरजू वास्तुकलेच्या मधील हे संकुल तयार होतं. मनोरे म्हणजे विजयाचं प्रतीक. कोणी कोणावर विजय मिळवला तर तिथे जाऊन मनोरा बांधायचा. तो उंच असला पाहिजे, भारदस्त असला पाहिजे, तिथून अनेक गोष्टी दिसायला पाहिजे, त्याच्यात कलाकुसर पाहिजे, त्याला काहीतरी प्रमाणबद्धता पाहिजे, म्हणजे सगळ्या लोकांवर आपला किती प्रभाव आहे याचं हे प्रतीक ठरलं. इथे आपण जे बघतोय ते हेमाडपंथी शिल्पातलं वास्तू. सगळ्या स्तंभांची रचना चौरस, अष्टकोनी यांचे दोन्ही भूमितीचा मिलाफ करून केलेली. वरती जर आपण बघितलं तर आडव्यात दगडी तुळया टाकल्यात, त्याच्यावरती फरशांच्या लाद्या टाकल्यात. एकदा फरशांची लादी कोपऱ्यावर जाते, मग आडवी येते, असं करत त्याच्यावर उंची केली जाते, त्याच्यातून शिखर बनवली जातात. इथे याच हेमाडपंथी जुन्या मंदिराचं शिल्प प्रार्थना मंदिरासाठी वापरण्यात आलेलं आहे. किल्ले ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा, संरक्षण. हा दौलताबादचा किल्ला, पूर्वी त्याला देवगिरीचा किल्ला म्हणत. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर तटबंदी, भक्कम बुरुज, बंदुकीच्या जागा, नागमोडी वाटा, मोठी प्रवेशद्वार, मग त्यातून मध्येच अरुंद प्रवेशद्वार, चोर वाटा, तसंच खंदक. खंदक हा एक महत्वाचा घटक ठरतो किल्ला वास्तुशिल्प कलेत. इथे खंदकाच्या मुळे मुख्य किल्ला आणि बाहेरचा भाग याच्यामध्ये एक विभाजन साधण्यात आलेलं आहे. आणि खंदक हा एक महाराष्ट्रीय वास्तुकलेत सर्वसामान्य घटक नव्हे, हा इथे वैशिष्ट्याने जाणवतो. दरवाजा हा वास्तुकलेतला एक घटक आणि या घटकाला अतिशय महत्व आहे, खास करून प्रवेशद्वाराला. आता या प्रवेशद्वाराकडे जर आपण बघितलं तर त्याला किती पद्धतीने सजवलंय बघा. इथे बसायला चौकीदाराला जागा, कोनाडे दिवे ठेवायला, प्रत्येक इथे कुठल्या तरी याची एक प्रतिमा येणार. नंतर याला एक महिरपीने नटवलंय, त्याची एक रुंदी आणि उंची याला काही एक विशिष्ट प्रमाणबद्धता दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या दरवाजाला काहीतरी महत्वाचं स्वरूप येतं. किल्ल्यामधल्या चोर वाटा इतक्या विलक्षण असत, त्याच्यातला हा एक नमुना. आता हा भूलभुलैयाची वाट आहे. इथून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमची स्वतःची वाट सापडणारच नाही. आपल्याला वाट दाखवायला हे आहे तिथे, तेव्हाच आपण बघू शकतो. हीच किल्ल्याची मुख्य वाट असायची.
भुईकोट किल्ले, डोंगरी किल्ले तसेच सागरामधील दुर्ग प्रत्येकाचं स्वतःचं वास्तू वैशिष्ट्य आहे. तटबंदी सर्वांनाच आवश्यक, पण सागरात संरक्षण प्रधान आणि शत्रूला घातक अशी जागा शोधणं म्हणजेही अवघड काम. शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे गरजू वास्तुकलेतील संरक्षण प्रधान प्रकाराचा भक्कम पुरावा आहे. कुठे कुठे ओतीव शिशाने सांधलेले दगड, मोठे खर्चिक आणि अवघड असं बांधकाम. दुर्गाचा परिसर म्हणजे एक छोटंसं गावच. तिथं पाण्याचा, धान्याचा साठा हवा. देऊळ, समाधी, तुरुंग, प्रासाद सर्वच हवं आणि सर्वांना सांधणारी अशी दगडी भक्कम तटबंदी. किल्ल्यांप्रमाणे जर आपण बघत गेलो तर आपल्याला दिसतं की डच वखार तोही एक किल्लाच, तो अगदी वेगळ्या पद्धतीने मानलेला आहे आणि त्याच बांधकाम तत्वाचा प्रसार संबंध कोकणात झालेला दिसतो. डच वखारीमधील बांधकाम तंत्र, दुतर्फी कमान, पिंपाकृती छत, घुमट इत्यादींचा प्रभाव कोकणातल्या मंदिरांवर व वास्तुकलेवर साहजिकच पडलेला दिसतो. नवतत्व आकर्षक वाटतं, त्याने वास्तूला नवा रुबाब व घाट लाभतो. इथल्या अवकाशाची मांडणी खास युरोपियन संस्कृतीचे दर्शन घडवते. या वास्तुकलेचे घटक म्हणजे तटबंदी, रुंद जिने, बाल्कनी इत्यादीची बांधणी पूर्ण युरोपियन थाटाची. म्हणून युरोपीय व कोकणी वास्तुकलेमधील दुवा म्हणून या वखारीकडे पाहायला हवं. तिचं संवर्धन म्हणूनच करणं महत्वाचं आहे. गरजू वास्तुकलेकडून आता आपण विकाऊ वास्तुकलेकडे वळूया. विकाऊ वास्तुकलेचे वैशिष्ट्य काय? जमिनीत पैसे गुंतवायचे, त्या जमिनीवर वास्तू बांधायची आणि त्यातून नफा करायचा. म्हणजे असं काहीतरी आपण बांधू शकलो पाहिजे की जे आपल्याला पटकन विकता येईल आणि त्याच्यावर अधिकाधिक नफा कसा मिळेल. बाकी रचना, तत्व वगैरे सगळं गौण ठरतं. आणि जसा ग्राहक सधन होत जातो तसे त्याच्यावरचे जे डिमांड असतात ते वाढत जातात. त्याला आणखी काहीतरी हवंसं वाटत असतं. बाग बगीचे, स्विमिंग पूल, क्लब्स असं सगळं त्याच्यात आपल्याला डेव्हलपर्स, बिल्डर्स आणि प्रमोटर्स देऊ करू पाहतात. तर ही वास्तुकलेची विकाऊ कोटी झाली. आपण बघतो ते मुंबईतलं पवई लेकच्या समोरचं हिरानंदानी हाऊसिंग कॉम्प्लेक्स. हिरानंदानींची गृहरचनेचं संकुल. आता याच्याकडे बघितलं तर आपल्याला असं दिसतं की किती अद्भुतरम्य अशी याची शिखरं आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये काहीतरी वैविध्य आणायचा प्रयत्न केला आणि हे वैविध्य कशाद्वारे आहे? हे काही उपयुक्तता किंवा रचनात्मक वैविध्य नाही, तर याच्यावरती काहीतरी रंगरंगोटी केलेली आहे, याच्यावरती काहीतरी विविध पद्धतीच्या टोप्या चढवलेल्या आहेत, शिखरं लावलेली आहेत. प्रत्येक शिखराचं स्वरूप वेगळं केलंय. कोणाच्या ठिकाणी गोल घुमटासारखं केलंय तर कुठे उतरतं केलंय. त्यांचे रंग बदलले आहेत, त्यांची उंची बदलली आहे, त्यांचं स्वरूप बदललं आहे. म्हणून प्रत्येक ही उंच गगनचुंबी इमारत आहे त्याच्यावरती हे शिखर चढवलंय. एवढ्यानेच हे भागलेलं नाहीये, तर त्या शिखराच्या वरती मूर्ती लावलेल्या आहेत. पक्षी किंवा अशा प्रतिकात्मक मूर्ती आपल्याला दिसतात. इथे जर आपण बघितलं तर प्रत्येक इमारतीचं शिखर वेगळं, त्याचे रंग वेगळे, निर्भरशील, अद्भुतरम्य, कल्पनारम्य अशी याला विशेषणं लावावी लागतील.
ही काही खरी वास्तवातून आलेली विशेषणं नव्हे. म्हणजे नवीन जशी मागणी एखाद्या ग्राहकाची वाढली, जग फिरून एखादा ग्राहक आलेला आहे आणि त्याला काही नवीन पद्धतीचं घर पाहिजे म्हणून काही रचनात्मक त्याच्यात काही वैविध्य केलंय असा भाग नाही होत. तर इथे वैविध्य कशातनं आलंय? तर रंगातनं आलं आहे, उंचीतनं आलं आहे, पोतातून आलं आहे आणि प्रत्येकाच्या शिरपेचातून आलेलं आहे. तर असं एक वैविध्य इमारतीतनं आलंय, म्हणजे वास्तूतनं असं आलेलं आहे. ग्राहक जेवढा सधन, श्रीमंत किंवा चोखंदळ, तेवढाच त्याला वास्तुकलेतून अधिक काहीतरी हवं असतं. आणि ते अधिकपणा, अद्भुतरम्यता किंवा निर्भरशीलता याच्यातून मिळतो. इथे बिल्डर्सनी केलेलं हे जे हिरानंदानींचं संकुल आहे, तिथे आपण बघतो ग्रीको रोमन शैलींचा सर्रास वापर भरपूर मुबलक प्रमाणात. मध्यभागी जो स्तंभ तयार केलेला आहे काळ्या दगडामध्ये, तो कॉरिंथियन शैलीतील स्तंभ आहे. इतर इमारतींवरती आपण डोरिक आणि आयोनिक स्तंभांची रचना बघतो. जसं युरोपमध्ये प्रबोधन कालामध्ये वास्तुकलेचा विकास झाला होता, त्या प्रबोधन कालातली ज्या काही प्रतिमा आहेत त्यांचा या संकुलामध्ये व्यवस्थित वापर केलेला आपल्याला दिसतो. आयात केलेला मार्बल मुबलकप्रमाणे सगळीकडे वापरलेला आहे. आणि वरच्या शिखरांच्या मध्ये संबंध वातानुकूलतेची जी काही यंत्रसामुग्री आहे ती संबंध सगळीकडे लपवलेली आपल्याला दिसते. म्हणून या शिखरांची रचना विविध पद्धतीची केलेली दिसते. विकाऊ वास्तुकलेची एक स्वतंत्र कोटी म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायला हवी. कला वास्तुकलेचे निकष त्याला लावून चालणार नाही. जेवढा ग्राहक अधिक हुशार होईल, त्याला वास्तुकलेत अधिक ज्ञान प्राप्त होईल, तो आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध होईल, तेवढी ही व्यावसायिकदृष्ट्या अधिक उच्च दर्जा गाठू शकते.